तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अशा 5 गोष्टी सांगणार आहेत ज्या तुम्हाला उपयोगी पडतील. तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या आयुष्यात काही बदल घडत नाहीये, मी काही करू शकत नाहीये, माझ्याकडून काही होत नाहीये, तर ह्या 5 गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत सहज घेऊन जातील. आता माझ्या हातामध्ये हे पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव तुम्ही बघू शकता, यशाची मास्टर की. रॉबिन शर्मा यांचं हे अतिशय मस्त आणि प्रेरणादायी पुस्तक आहे. यातल्या 5 गोष्टी तुम्ही आता अंमलात आणाल तर येणाऱ्या 5 वर्षात तुमच्या आयुष्यात आमूलाग्र असा बदल तुम्हाला जाणवेल. 5 नाही, 1 वर्षात तुम्हाला ते दिसायला लागेल. त्या 5 गोष्टी आता मी तुम्हाला सांगतोय. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी 5 वाजता उठण्याची सवय तुम्हाला लावावी लागेल. जर तुम्ही सकाळी 5 वाजता उठत असाल तर त्या 5 वाजता उठल्यानंतर तुम्हाला 1 तास स्वतःसाठी द्यायचा आहे. मग त्या 1 तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. तुम्ही जेव्हा 5 वाजता उठायला लागाल तेव्हा तुम्हाला आयुष्याची खरी मजा काय असते ते त्या 5 वाजता उठल्यानंतर तुम्हाला जाणवायला लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जसं आयुष्य जगायचं आहे ना तशी मंडळी तुमच्या सभोवताली ठेवा, तुमच्या संपर्कात ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहीत असलेल्या सगळ्यात दयाळू व्यक्तीसारखं तुम्हाला बनायचं आहे. तुम्हाला वाटतंय ही व्यक्ती खूप दयाळू आहे आणि मला तसं बनायचं आहे, तसा विचार तुम्ही करा आणि सगळ्यात दयाळू व्यक्तीसारखं तुम्हाला बनायचं आहे असा विचार मनामध्ये आणा. चौथी गोष्ट म्हणजे रोज ज्ञानवर्धक साहित्य किमान 30 मिनिटं वाचा. तुम्हाला कसं बनायचं आहे याचा एक सुंदर प्रकारे नियोजन करा आणि ते बनण्यासाठी मला काय करावं लागेल त्याविषयीची पुस्तकं वाचा. ते ज्ञान मिळवा. कमीत कमी रोज 30 मिनिटं त्या गोष्टीवरती विचार करा, अभ्यास करा, वाचन करा. आणि 5वी गोष्ट म्हणजे भीतीकडे पाठ न फिरवता त्याकडे धाव घ्या आणि तुम्हाला जे करण्याची भीती वाटते ते करून बघा. आज माणूस मागे राहतो याचं कारण म्हणजे तो भीतो. माझ्याकडून होईल का, मी करू शकेल का, नाही झालं तर लोक काय म्हणतील, असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये उभे राहतात आणि तो जागीच थांबतो. त्याच्या आयुष्यात बदल दिसत नाही. म्हणून भीतीकडे पाठ न फिरवता त्याकडे जा. भीतीकडे पाठ फिरू नका. तुम्हाला जे करायचं आहे ते बिनधास्त करा. लोक काय म्हणतील याचा विचार सोडून द्या. न्यूनगंड मनातून काढून टाका आणि सकारात्मक विचार करा आणि भीतीकडे पाठ अजिबात फिरू नका. हे पुस्तक तुम्ही एकदा वाचा, अनुभव घ्या. स्वतःमध्ये असणारी कमतरता कशी दूर करता येईल याचं उत्तम प्रकारे लेखन या पुस्तकामध्ये या लेखकांनी केलेलं आहे. नक्की वाचा. धन्यवाद.